सांगितले. मला त्यांनी आणखी एक कंडिशन सांगितली की एक्स लाईज बिटवीन 3 पाय टू 3 पाय बाय 2 म्हणजे कोणता क्वाड्रंट आहे तर थर्ड क्वाड्रंट आहे. आता थर्ड क्वाड्रंट मध्ये फक्त आणि फक्त टॅन आणि कॉट हे दोनच ट्रिगोनोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह राहतात. त्यांनी मला विचारले कॉस ऑफ एक्स अपॉन 2 तर काय करणार टॅन ऑफ एक्स आहे 3/4 डायरेक्ट आता याच्यात आपण व्हॅल्यू तर काढू शकत नाही. मग मी काय करणार सगळ्यात पहिले 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स ही आयडेंटिटी मला माहिती आहे. मग मी काय करणार याच्यावरून सेक स्क्वेअरची व्हॅल्यू काढणार. ती किती येईल 1 प्लस टॅनच्या जागी काय करू 3/4 पुटअप केलं तर काय भेटेल सेक स्क्वेअर एक्स म्हणजे हा किती होईल 1 प्लस 9/16 इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स म्हणजे हा भेटते 25/16 सेक स्क्वेअर एक्स. इथं आता महत्वाचा पॉईंट आहे की सेक हा अँगल आहे थर्ड क्वाड्रंट मधला. एक्स त्यांनी आपल्या कंडिशन सांगितली होती. आता थर्ड क्वाड्रंट मध्ये म्हणजे येईल सेक निगेटिव्ह म्हणजे सेक एक्स येईल -5/4 आता सेक किती आला -5/4 मग मला माहिती कॉस एक्स काय असेल कॉस एक्स असतो 1 डिवायडेड बाय सेक ऑफ एक्स इज इक्वल टू -4/5 हा झाला कॉस एक्स. आता कॉस एक्स पूर्ण डबल अँगल फॉर्म्युला माहिती आहे. डबल अँगल फॉर्म्युला काय आहे तर कॉस ऑफ 2 थीटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा -1. मग मी काय करतो थीटाच्या जागी x/2 पुट करतो. जर मी थीटाच्या जागी x/2 पुट केला तर काय भेटतो मला कॉस ऑफ 2x/2 x/2 ची डबल काय होईल कॉस ऑफ x इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर ऑफ आता थीटाच्या जागी काय होतं अगोदर आपलं x/2 -1. आता कॉस ऑफ x ची व्हॅल्यू आत्ताच काढली होती आपण किती होती -4/5 सो -4/5 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय कॉस स्क्वेअर x/2 हा -1 आहे हा इकडे आता घेतला ते चालेल किंवा बरं ठीक आहे हा +1 होऊन जाईल मला इथं घेऊ +1 5 1 5 -4 that is 1/5 is equal to 2 cos square x/2 मग काय होईल इथं cos square x/2 is equals to 1/10 स्क्वेअर रूट जर घेतला तर मला माझा आन्सर भेटून जाईल cos of x/2 is equals to आता इथेही महत्वाचा पॉइंट आहे की येणारा आन्सर काय असेल ±1/√2. जर मी अँगल चेक केला x/2 आता x अँगल कुठे माझा थर्ड क्वाड्रंट मध्ये x अँगल कुठे थर्ड क्वाड्रंट मध्ये मग मी तर याला हाफ केलं की πx 3π/2 जर याचा आपण हाफ घेतला तर हा काय होणार आहे π/2 म्हणजे हा क्वाड्रंट असेल सेकंड. ठीक आहे क्वाड्रंट असेल सेकंड. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये cos x/2 काय राहील निगेटिव्हच राहील म्हणजे x/2 इज इक्वल टू -1/√10. इथलं कॅल्क्युलेशन आपण पूर्ण लिहू x 3π/2